विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या तासांतून आपण महात्मा फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा परिचय करून घेतलेला आहे। आता या तासांपासून पुढे आपण डॉक्टर प्रल्हाद लोलेकर यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा दलितेतरांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचा परिचय आपण करून घेणार आहोत। अर्थात लोलेकर सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जो परिचय करून दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या दलित पीडितांसाठी, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी जे कार्य केलं त्या कार्याचा जो परिचय करून दिलेला आहे तो परिचय आपण करून घेणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांचा आणि विचारांचा आपण आढावा घेणार आहोत। हे जे पुस्तक आहे लोलेकर सरांचं, हे पुस्तक सायन पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि याची पहिली आवृत्ती 2011ची आहे। ठीक आहे, आता आपण या पुस्तकाचा परिचय किंवा या ग्रंथाचा परिचय करून घेण्याच्या पूर्वी हा ग्रंथ लिहिणारे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणारे लोलेकर सर जे आहे त्या लोलेकर सरांचा थोडक्यात आपण परिचय पाहू म्हणे आणि मग नंतर लोलेकर सरांच्या या ग्रंथाचा परिचय आपण करून घेऊ, म्हणजेच अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांचा आणि कर्तृत्वाचा आपण परिचय करून घेऊ म्हणे। ठीक आहे मित्र, प्रल्हाद गोविंदराव लोलेकर यांचा जन्म 3 मार्च 1954 अंबड तालुक्यातील सुखापुरी या गावात त्यांचा जन्म झाला। हे गाव जालना जिल्ह्यात आहे, अंबड तालुक्यात आहे। त्यांचं शिक्षण MA PhD पर्यंत झालं आहे। त्यांनी मराठीमध्ये MA आणि PhD केलं आहे। त्यांनी मराठी भाषा आणि मराठी साहित्याचं अध्यापन जवळपास 1977 पासून ते 2015 पर्यंत एवढ्या दीर्घ कालावधीमध्ये केलेलं आहे। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे मराठी विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते। तो त्यांचा काळ आहे 2005 ते 2015 आणि जून 2015 मध्ये त्याच पदावरून आणि तिथूनच ते सेवानिवृत्त झालेले आहेत। मित्र, लोलेकर सरांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे, त्याचबरोबर ते एक लेखक आणि वक्ते म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित आहेत। पण त्याशिवाय त्यांचा प्रशासकीय अनुभवसुद्धा खूप महत्त्वाचा आहे। त्यांनी एक प्रशासक म्हणूनही चांगलं काम केलं आहे। काही वर्ष ते प्राचार्य होते, त्याचबरोबर या आंबेडकर विद्यापीठामध्ये ते काही वर्ष सहाय्यक कुलसचिव होते, उपकुलसचिव होते आणि विशेष म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये परीक्षा नियंत्रक म्हणूनही काम केलेलं आहे आणि या सगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला। त्यांनी त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मित्र, लेखक म्हणून मराठी साहित्य व्यवहारामध्ये लोलेकर सरांचं नाव सर्व परिचित आहे। मराठी साहित्यामध्ये त्यांचं जे लेखन आहे ते लेखन अतिशय मौलिक आहे। मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिताना लोलेकर सरांच्या लेखनाला टाळून तो इतिहास लिहिता येणार नाही, इतकं त्यांचं लेखन महत्त्वाचं आहे। त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, त्यापैकी काहींची नावं मी तुम्हाला सांगतो म्हणजे सहज तुमच्या लक्षात येईल। पंचधारांचा प्रदेश नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे आणि हे वैचारिक लेखन आहे या पुस्तकामधलं त्यांचं, आणि ते चिन्मय प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेलं आहे। बलुतेदार नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे, हे समाज चिंतनपर असणारं पुस्तक आहे आणि संवेदना प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेलं आहे, हे पुस्तक महत्त्वाचं आहे। गावगाड्याचे शिल्पकार नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे। या पुस्तकामधूनही त्यांनी समाजाविषयीचं किंवा अलुतेदार बलुतेदारांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीविषयीचं त्यांचं जे चिंतन आहे ते चिंतन मांडलेलं आहे। हेही समाज चिंतनपर असणारं पुस्तक आहे आणि स्वरूप प्रकाशन औरंगाबाद यांनी ते प्रकाशित केलं आहे। वेद आणि वेदक नावाचं त्यांचं समीक्षेचं पुस्तक आहे, कैलास पब्लिकेशन औरंगाबाद यांनी ते प्रकाशित केलं आहे आणि समीक्षेच्या क्षेत्रामध्ये हे पुस्तक महत्त्वाचं आहे। प्रतिभेचे प्रदेश नावाचं त्यांचं समीक्षेचं पुस्तक आहे, हेही औरंगाबादच्या कैलास पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलं आहे आणि मराठीतील समीक्षा व्यवहारात हे पुस्तक महत्त्वाचं मानलं जातं। साहित्याचे वर्तन आणि वर्तमान नावाचं त्यांचं पुस्तक आहे, हेही समीक्षेचं पुस्तक आहे आणि औरंगाबादच्याच
साकेत प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं असून मराठी समीक्षा व्यवहारामध्ये हे पुस्तक महत्त्वाचं मानलं जातं. भंजनाचे भजन नावांचं समीक्षेचं त्यांचं पुस्तक आहे. ते श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे. साठोत्तरी साहित्यप्रवाह भाग 1 आणि 2 हे त्यांचे 2 पुस्तकं आहेत. पुण्याच्या सायन पब्लिकेशननी ते प्रकाशित केलेले आहेत आणि हे दोन्ही पुस्तकं खूप महत्त्वाचे आहेत. तेव्हा लोलेकर सरांचं लेखन मराठी साहित्य व्यवहारामध्ये नक्कीच महत्त्वाचं आहे आणि मराठी साहित्य व्यवहाराला, समीक्षा व्यवहाराला दिशा देणारं सुद्धा आहे. या अर्थाने आपण त्यांच्या साहित्याकडे पाहिलं पाहिजे. एक संशोधक म्हणून जर आपण त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी 2 संशोधन प्रकल्प UGCनं मान्यता दिलेले पूर्ण केलेले आहेत आणि ते दोन्ही महत्त्वाचे आहेत. बलुतेदारांच्या हत्यारांचा आणि अवजारांचा भाषाशास्त्रीय अभ्यास हा संशोधन प्रकल्प, या विषयावरचा संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणची सामाजिक व्यवस्था, विशेषतः गावगाडा आणि गावगाडा व्यवस्थेमध्ये जी बलुतेदारांची पद्धती होती, त्या बलुतेदारांच्या पद्धतीला समजून घेण्यासाठी आणि बलुतेदारांचे जे जगणे आणि विशेषतः त्यांच्या व्यवसायाशी संबंधित असणारे जे हत्यार आहेत, अवजारं आहेत, त्यांच्याशी संबंधित असणारी त्यांची भाषा आहे, या गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांचं हे संशोधन आणि या संशोधनाच्या निमित्तानं त्यांनी जी मांडणी केली ते खूप उपकारक गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी दुसरा एक संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे आणि तो म्हणजे मराठवाडा इतिहास, साहित्य आणि संस्कृती, हाही एक संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केला आहे आणि मराठवाड्यातलं लोकजीवन आणि मराठवाड्यातलं साहित्य समजून घेण्यासाठी हा त्यांचा संशोधन प्रकल्प महत्त्वाचा आहे. ठीक आहे मित्र, याशिवाय त्यांनी सहलेखक म्हणून काम केलं आहे. इतर लेखकांसोबत त्यांची काही पुस्तकं प्रकाशित आहेत. संपादक, अनुवादक, संशोधन मार्गदर्शक म्हणूनही त्यांचा परिचय आहे. विद्यापीठातल्या वेगवेगळ्या मंडळावर त्यांनी काम केलेलं आहे. जे अधिकार मंडळ असतात विद्यापीठामध्ये, त्या अधिकार मंडळावर त्यांनी महत्त्वाचं काम केलं आहे. त्याचबरोबर ज्या शासकीय समित्या असतात त्या शासकीय समित्यांवर सुद्धा सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक चर्चासत्र असतील किंवा काही संमेलनं असतील किंवा रिफ्रेशर वगैरे कोर्स असतील, अशा ठिकाणी वक्ता म्हणून त्यांनी भाषणं दिली आहे. तसं त्यांचं वक्ता असणं संबंध महाराष्ट्राला परिचित आहे, म्हणजे एक महत्त्वाचा वक्ता म्हणून ते परिचितच आहेत. तेव्हा या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे कळतं की लोलेकर सरांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उमटून दिसणारं आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम साहित्य निर्मितीच्या पुरस्कारासह बाकीचे अनेक पुरस्कार मिळाले, अनेक सन्मान मिळालेले आहेत. या सगळ्या गोष्टीही त्यांच्या व्यक्तिमत्वाला समजून घेण्यासाठी महत्त्वाच्याच ठरतात. ठीक आहे मित्र, आता पहा की त्यांनी हे जे पुस्तक लिहिलं आहे, जे पुस्तक आपल्या अभ्यासक्रमाला लावलं आहे आणि ज्या पुस्तकाचा आपण परिचय करून घेणार आहोत ते म्हणजे अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा, दलितेतरांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे जे पुस्तक आहे किंवा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्यांनी का लिहिला या अंगानं जर आपण विचार केला तर आपल्याला काय लक्षात येतं, तर मित्र हो, हे पुस्तक किंवा हा ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमागे त्यांचा जो हेतू आहे, त्यांचा हेतू असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा इथल्या सगळ्या लोकांना परिचय व्हावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाजहितकारक असं जे कार्य आहे, जो विचार आहे, तो विचार लोकांपर्यंत पोहोचावा. कारण आपल्याकडे आपल्याला माहीत असेल की आपल्या महाराष्ट्रातला समाज असेल किंवा एकूण भारतातलाही समाज म्हटलं तर काही फार चुकीचं ठरणार नाही. आपण जाती धर्माच्या भाषेत बोलत असतो आणि संबंध मानवजातीच्या हितासाठी ज्यांनी कार्य केलं त्या अशा महान व्यक्तिमत्वांना सुद्धा जाती धर्माच्या चौकटीतच कोंबत असतो किंवा जाती धर्माच्या चौकटीतच त्यांना ठेवत असतो आणि त्याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहत असतो. त्यांचं जे व्यापक समाजहितांचं कार्य असतं ते समाजहिताचं कार्य आपण नीट लक्षात घेत नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या बद्दल असं झालेलं आहे आणि म्हणून असं होऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि यांचा विचार इथल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावा. लोकांनी आपल्या हितासाठी काशीना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आचरणात आणावा, हा एक सदहेतू ठेवून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांचा परिचय करून दिला आहे. मित्र, खरं तर फुले शाहू आंबेडकर किंवा अशी जी माणसं आहेत, बाकीचे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, तसे संत गाडगेबाबा आहेत, पंजाबराव देशमुख आहेत, अशा अनेक माणसं आहेत की या अशा माणसांना आपण जाती धर्माच्या चौकटीत टाकू नये. पण आपण या सगळ्यांना जाती धर्माचे ठरवतो आणि मग बाकीच्या जातीचे जे लोक असतील त्यांची जात वगळून ते लोक हे आपल्यापैकी नाहीत याच भूमिकेतून त्याकडे पाहत असतात. हा खरं तर आपला कृतघ्नपणा आहे. हे सगळे लोक इथल्या संबंध समाजाच्या हितासाठी आणि या देशाच्या उभारणीसाठी प्रयत्न करत होते, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. पण आपण हे लक्षात घेत नाही. डॉक्टर प्रल्हाद लोलेकर यांची तळमळ ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इथल्या समाजाच्या उद्धारासाठीचं कार्य आणि देशाच्या उभारणीसाठीचं कार्य सर्वसामान्य लोकांना समजावं आणि सर्वसामान्य लोकांनी आपल्या हितासाठी आणि या देशाच्या उभारणीसाठी आंबेडकरांचे विचार नीट समजून घ्यावे, त्यांचं म्हणणं काय होतं हे समजून घ्यावं आणि ते आचरणात आणावे, ते व्यवहारात आणावेत, अशी एक त्यांची भूमिका आहे. खरं तर कुठल्याही मोठ्या विचारवंतांची जी भूमिका असते, जो विवेक असतो, तो विवेक आपण नीट समजून घेतला पाहिजे. त्यांना जाती धर्माच्या चौकटीत टाकू नये, पण आपण टाकतो हे खरं आहे. मित्र, कुठल्याही चांगल्या कार्याला आणि चांगल्या विचारांना खरं तर जाती धर्माची बंधनं नसतात आणि नसावीत. विशेष म्हणजे मित्र, विवेकाला जात धर्माचा वेटाळ नसतो. विवेक हा विवेक असतो. विवेकाला एक स्वतंत्र स्थान असते आणि विवेक खूप महत्त्वाचा असतो. मित्र, विवेक हा मानवी जगण्यामध्ये माणसाच्या जीवा इतका महत्त्वाचा असतो. पण आपण असा विवेक मांडणारी जी माणसं आहेत, विवेकी जी माणसं आहेत, त्या विवेकी माणसांना नीट लक्षात घेत नाही आणि मग आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ होतो. पण त्याचबरोबर आपण आपलं तरी हित अशानं साधतं का, आपण आपलं तरी हित साधतो का, तर ते सुद्धा होत नाही. पण आपल्याला याची जाणीव नसते. मित्र, लोलेकर सरांची एक नम्र अशी भूमिका आहे की इथल्या समाजाने फुले शाहू आंबेडकरांचे विचार नीट समजून घेतलेच पाहिजेत. विशेष म्हणजे आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार नीट समजून घेतले पाहिजेत, ही त्यांची तळमळ आहे आणि या तळमळीपोटीच त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक सर्व लोकांपर्यंत जावं, लोकांनी ते वाचावं, लोकांनी ते नीट समजून घ्यावं, ही त्यांची भूमिका आहे. खरं तर हे पुस्तक लिहिण्याच्या पूर्वी त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा, विचारांचा परिचय करून देणारी त्यांनी भाषणं केली होती. अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक काम त्यांनी केलं. ही भाषणं दिल्याच्या नंतर लोकांनी मग त्यांना असा प्रश्न विचारला किंवा लोकांची अशी भूमिका होती की तुम्ही ही जी काय भाषणं देता ती भाषणं नेमक्याच लोकांसाठी आहेत, कारण जे लोक तुमची भाषणं ऐकायला असतील तेवढेच लोक ते ऐकतात, पण बाकीच्या लोकांचं काय. आणि म्हणून तुम्ही दिलेली ही भाषणं जर पुस्तक रूपाने प्रकाशित केली तर ते पुस्तक अनेक लोकांपर्यंत पोहोचेल, अनेक लोक ते वाचतील आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचेल. ही भूमिका लोकांनी मांडली आणि लोकांनी त्यांना असं सांगितलं. त्यामुळे त्यांनी दिलेली जी भाषणं होती त्या भाषणांनाच शब्दरूप दिलं आणि त्या भाषणांनाच पुस्तकाचं रूप दिलं, पुस्तक रूपानं प्रकाशित केलं. हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे आणि विशेषतः नव्या पिढींपर्यंत ते गेलंच पाहिजे. ह्या भूमिकेतून या विद्यापीठाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ते अभ्यासक्रमामध्ये नेमलेलं आहे. तेव्हा अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी हे पुस्तक नीट वाचलं पाहिजे, नीट समजून घेतलंच पाहिजे. पण एक विवेक म्हणून आणि विशेषतः
या देशातल्या सर्वसामान्य समाजाच्या हितासाठीचा जो विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तो विचार म्हणून आपण नीट समजून घेतला पाहिजे. विशेषतः या देशाच्या उभारणीसाठी त्यांचं म्हणणं नक्की काय होतं, त्यांचे काय प्रयत्न होते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि विशेषतः आपल्या हितासाठी त्यांचे विचार आपण आपल्या व्यवहारातही आणले पाहिजेत, आणि ते आणणं आवश्यक आहे. यासाठी सुद्धा हे पुस्तक आपण अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अभ्यासक्रमामध्ये लावलेलं आहे. ठीक आहे मित्र, या पुस्तकामध्ये लोलेकरांनी जे पुस्तक लिहिले, या पुस्तकामधलं पहिला जो भाग आहे, पहिलं जे प्रकरण म्हणू किंवा भाग म्हणू, तो पहिला भाग असा आहे की शेती आणि शेतकरी यांच्या संबंधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य किती महत्त्वाचं आहे याचा त्यांनी परिचय करून दिला. या पुस्तकाचा तो पहिला भाग आहे. आता तो भाग आपण पाहणारच आहोत, पण आपल्याला हे कळालं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत असताना सुद्धा आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना सुद्धा, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी त्यांनी ज्या वेगवेगळ्या चळवळी केल्या, त्या चळवळी करताना, संविधानाची निर्मिती करत असताना, संविधान लिहित असताना, त्या संविधानामध्ये जे सर्वसामान्य हितांचे किंवा सर्वसामान्य समाजांच्या हिताचे किंवा शेतकऱ्यांच्या हिताची कलमं नोंदवत असताना, आणि विशेषतः स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असतानाही या देशातल्या शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांची जी तळमळ राहिली, जी भूमिका राहिली, त्यांनी जे काम केलं आहे त्याचा परिचय या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये लोलेकर सरांनी करून दिलेला आहे. आता तो आपण पाहणारच आहोत, पण तो पाहण्याच्या पूर्वी एक भाग आपल्याला पाहायला पाहिजे, आणि तो भाग असा की त्या काळामध्ये, आता आपण ज्या काळामध्ये जगतो त्या काळामध्ये शेतकऱ्यांची आणि शेतीची स्थितीगती बदललेली आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांचं जीवन खूप चांगलं झालं आहे, समृद्ध झालेलं आहे असं नाही आहे. पण एक मात्र नक्की आहे की आता शेती शेतकऱ्यांच्या मालकीची आहे आणि शेतकरी शेतीचे मालक आहेत. मित्र, तुम्हाला नवल वाटेल, पण स्वातंत्र्याच्या पूर्वी महाराष्ट्रात आणि संबंध देशातही परिस्थिती फार वेगळी नव्हती की शेतकरी म्हणजे शेतामध्ये काम करणारा शेतकरी हा शेतीचा मालक नव्हता. तर शेतीचे मालक वेगळेच असायचे आणि हा वेठबिगारासारखा राबत होता, आणि त्या शेतीचे वेगळे असणारे जे मालक होते ते मालक शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा मजुरांना वेठबिगारासारखे राबवत होते. आणि त्याचं कारण काय, तर त्यावेळेसची तशी ती व्यवस्था होती, आणि त्या तशा व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य केलं. आणि म्हणून त्यावेळेसची व्यवस्था नक्की काय होती, काय स्थितीगती होती, हेही समजून घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं महत्त्व किंवा यांच्या कार्याची तीव्रता लक्षात येणार नाही. आणि म्हणून आपण स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळातसुद्धा काही काळापर्यंत इथला समाज कसा जगत होता आणि शेतीत काम करणाऱ्या मजुरांची आणि शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती काय होती याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ म्हणे, आणि मग आपण पुढे जाऊ म्हणे. हे पुढे पाहूच आपण. मग शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आहे आपण पहिले ते पाहू. ते पाहण्याच्या पूर्वी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे ही की आपण एक असं नेहमी म्हणत असतो, आपल्या डोक्यात एक कल्पना आहे, ती आजही लोक म्हणतात आणि आपल्याला किंवा किंवा ते खरं वाटतं. लोक असं म्हणत असतात की मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं जे जगणं होतं ते समृद्ध होतं, शेतीची परिस्थिती चांगली होती. मित्र हो, मागच्या काळात कधीही तसं नव्हतं. म्हणजे आपल्याकडे जे म्हटलं जातं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही मागच्या काळातली स्थिती. तर मित्र हो, ते तसं नव्हतं. शेती उत्तम कधीच नव्हती, आणि शेतकरी किंवा शेतीत काम करणारे लोक कधीही सुखी आणि समृद्ध जीवन जगले नाहीत. त्यांचं जगणं जे आहे ते जगणं नेहमी कष्टाचंच राहिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वी व्यापार जे होता, व्यापार करणं फार सोयीचं नव्हतं, हे ठीक आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की उत्तम शेती,
आणि मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता मध्यम व्यापार असं का म्हटलं जायचं, तर त्याचं साधं कारण होतं. ते कारण असं की त्या काळामध्ये व्यापाराला संरक्षण नव्हतं आणि स्थैर्य नव्हतं. म्हणजे त्याच्यासारखं काही तेव्हा शासन वगैरे नव्हतं. व्यापाऱ्यांना केव्हा कोण लुटेल हे सांगता येत नव्हतं. दळणवळणाच्या व्यवस्था वगैरे नव्हत्या आणि म्हणून व्यापार करणं अवघड होतं. आणि तुम्हाला कायद्याचं वगैरे किंवा असं काही संरक्षण नव्हतंच ना. लुटून घेतलं तर घेतले, आता काय करणार तुम्ही. आणि दाद कोणाकडे मागणार, कारण ज्यांच्याकडे तुम्ही दाद मागणार असे जे त्या काळातले शासक होते तेच जर लुटत असतील तर तुम्ही दाद कोणाकडे मागणार. म्हणून व्यापार करणं त्यावेळेस अवघड होतं असं म्हटलं. आणि नोकऱ्या त्या काळातल्या कशा होत्या, तर त्या काळातल्या नोकऱ्या सन्मानाच्या नव्हत्या. आणि दुसरं म्हणजे जीविताचं संरक्षण त्या नोकऱ्यामध्ये नव्हतं. कारण नोकऱ्या मिळायच्या म्हणजे कुठे नोकऱ्या मिळायच्या, तर वेगवेगळ्या राजाच्या, संस्थानिकाच्या, जहागीरदाराच्या वगैरे सैन्यामध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळायच्या. आता सैन्यातली नोकरी म्हणजे काय, युद्ध करायचं आणि युद्ध करताना केव्हा तुम्ही मरणार हे काही ठरलेलं नव्हतं. आणि ते युद्ध तेव्हाचे समोरासमोर असायचे, म्हणजे हातात तलवारी घेऊनच लढावं लागायचं. तर केव्हा मरू हे काही कोणाला सांगता येत नव्हतं. याचाच अर्थ असा की त्या नोकऱ्या काही सन्मानाच्या नव्हत्या. म्हणजे जहागीरदार वगैरे काही सैन्यामध्ये असणाऱ्या लोकांना फार सन्मानानं वागवत नव्हते किंवा त्यांना काही असं आताच्यासारखं पेन्शन वगैरे असं काही नव्हतं. त्यांना काही अधिकार वगैरे नव्हते. दुसरं म्हणजे जीविताचं संरक्षण होतं. त्यामुळे नोकरी करणं अवघड होतं. आणि मग या तुलनेमध्ये कदाचित त्या काळामध्ये म्हटलं जात असावं की बाबा रे, शेती करणं उत्तम. म्हणजे शेती काही कोणी पळून नेऊ शकत नाही. फार तर एखाद्या वर्षाचं पीक वगैरे कोणतरी काढून नेईल, पण शेती कोण घेऊन जाणार आहे. दुकान लुटू शकतात पण शेती काय, असं कदाचित असावं लोकांचं म्हणणं. आणि दुसरं म्हणजे बाबा त्या सैन्यामध्ये जाऊन मरण्यापेक्षा शेती करा, इथे तरी तुम्ही जगाल, अशा पद्धतीची त्यांची कल्पना असावी. पण मित्र हो, शेती व्यवसाय हा पूर्वी फार समृद्ध होता, फार चांगला होता, असं जर कोणाची कल्पना असेल तर मात्र हे चुकीचं आहे. शेती काल आणि आजही कष्टाची आणि बेभरोशाचीच होती. म्हणजे शेतीमध्ये प्रचंड कष्ट आणि कष्ट करूनही बेभरोशाची. म्हणजे ते पीक हाती लागेलच असं नाही, कारण निसर्ग काही कोणाच्या हातात नव्हता. त्यामुळे पीक हाती लागेल असं काही नव्हतं. निसर्ग काही त्याच्या लहरीप्रमाणेच असायचा. म्हणून नको तेव्हा पाऊस पडेल किंवा हवा तेव्हा पाऊस पडणार नाही असं काही होईल. दुसरं म्हणजे केव्हा कोण पीक लुटेल किंवा तयार झालेला माल कोणता सरदार कोणता राजा लुटून येईल याची काही शाश्वती नव्हती. आणि त्याच्यामुळे शेती काही फार उत्तम होती आणि शेती काही फार चांगली होती असं नाही, बेभरोशाचीच होती. पण बाकीच्या तुलनेनं कदाचित त्या काळातल्या लोकांना असं वाटलं असावं. शेतकऱ्यांच्या वाट्याला काल आणि आज दुःख आणि दारिद्र्यच आहे. म्हणजे कालही काही शेतकरी फार सुखी नव्हता आणि आजही नाही. आणि तो कालही संपन्न नव्हता, त्यांचं काही जीवन समृद्ध नव्हतं आणि ते आजही नाही. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांची कालची आणि आजची अवस्था, याचं जर थोडक्यात आपल्याला म्हणायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की ते कालही वित्तहीन होते, वस्त्रहीन होते आणि भुके कंगालच होते. म्हणजे उपासपोटी जगत होते. लोकांना जगत होते हे ठीक आहे, पण प्रत्यक्ष शेतकरी काही म्हणजे समृद्ध होते, फार सुखी होते असं काही नाही आहे. विशेष म्हणजे मित्र हो, तुम्हाला आता एक गोष्ट आणखी नवल वाटेल की प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करणारे शेतकरी, ज्यांना आपण शेतकरी म्हणतो ना, ते शेतकरी भूमिहीन होते, ते वस्त्रहीन होते, ते वित्तहीन होते, ते भुके कंगाल होते. हे कदाचित तुम्हाला पटेल, पण ते भूमिहीन होते असं जर कोणी म्हणालं तर तुम्हाला ते कसं पटेल. तुम्हाला असं वाटेल की हे कसं काय, भूमिहीन कसे काय असतील. ते शेतकरी होते तर शेती त्यांच्याकडे होतीच ना. मित्र हो, शेती त्यांच्या ताब्यात नव्हती असे शेतकरी होते. आता असं शेतकऱ्यांचं हे असं असणं जे आहे ना, ते असं असणं कसं होतं हे पुढे आपण पाहणार आहोत. मग तुम्हाला कळेल. आणि हे तुम्हाला कळणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. ते याच्यासाठी की तुम्हाला हे कळाल्याच्या नंतरच मग तुम्हाला हे कळेल की अरे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं. नाही तर तुम्हाला असं वाटेल की आंबेडकरांनी शेतकऱ्यासाठी काय केलं असेल बाबा.
कारण शेतकऱ्यांसाठी कार्य करायचं म्हणजे काय करायचं आहे, काहीतरी एक दोन कायदे करायचे, नाहीतर दुसरं काय आहे, कारखाने काढायचे, मग कुठेतरी खताची निर्मिती, नवीन बी बियाणाची निर्मिती वगैरे वगैरे हे काहीतरी करणं, किंवा बाजारपेठ वगैरे उपलब्ध करून देणं, त्यांच्या मालाच्या किमती ठरवणं वगैरे, हे म्हणजे शेतकऱ्यांसाठी कार्य झालं असं तुमच्या डोक्यामध्ये असेल. ठीक आहे, तुमची माझी पिढी जी आहे ती तुमची माझी पिढी आता या काळामध्ये जगत आहे. त्यामुळे आम्हाला थोडंफार माहीत आहे, पण नव्या पिढीला हे माहीत नाही. पण शेतकरी हे कधी काळी म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्यापर्यंत आणि स्वातंत्र्याच्या नंतरही काही काळ शेतीत काम करणारे शेतकरी भूमिहीन होते. किंबहुना ज्यांना आपण शेतकरी म्हणत होतो ना, ते शेतकरी भूमिहीन होते. आता हे भूमिहीन कसे होते याची सविस्तर चर्चा आपण पुढे करू म्हणे. ते तुम्ही नीट समजून घ्या, मग तुम्हाला कळेल की आंबेडकरांचं कार्य काय होतं ते पुढे पाहणारच आहोत. पण शेतकऱ्यांची त्या काळातली स्थिती काय होती, ज्यांना आपण शेतकरी म्हणू समजा, ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे शेती नसताना आपण त्यांना शेतकरी म्हणू, तरी असे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांची स्थिती मागच्या काळात चांगली होती का, तर बिलकुल नाही. याच्या अगोदर आपण उल्लेख केलेला आहे. ते अगदी दारिद्र्याचं जीवन जगत होते, दुःखी जीवन जगत होते. आता हे जे माझं म्हणणं आहे, हे माझं म्हणणं निव्वळ काल्पनिक आहे का? म्हणजे आपल्याकडे आजही जे खेड्यातले म्हातारी माणसं वगैरे जे आहेत किंवा बाकीचे अनेक माणसं आहेत, ती माणसं असं म्हणत असतात की बाबा रे आज काही खरं नाही, पण पूर्वी खूप चांगलं होतं, शेतीची अवस्था खूप चांगली होती, समृद्ध वगैरे होतं, आणि आपल्याला ते कदाचित खरं वाटू शकते. पण मित्र होते तसं नव्हतं. आणि मी हे तसं उगीच म्हणत नाही. तर हे जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल तर तुम्ही महात्मा फुले यांनी लिहिलेलं जे शेतकऱ्याचा सूड नावाचं पुस्तक आहे ते वाचा, मग तुम्हाला कळेल. मित्र हो, शेतकऱ्याचा असूड नावाचं जे पुस्तक आहे ते महात्मा फुलेने कसं लिहिले माहिती आहे का? महात्मा फुले अक्षरशः गावोगाव फिरायचे, खेड्यातून फिरायचे, आणि त्यांनी फिरून शेतकऱ्यांचं जीवन खरंच कसं हे नीट समजून घेतलं. आणि नीट समजून घेतल्याच्या नंतर त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक लिहिल्याच्या नंतर त्यांनी ते पुस्तक बडोदा संस्थानाचे जे संस्थानिक होते सयाजीराव महाराज गायकवाड यांना वाचून दाखवलेलं होतं, आणि त्यानंतर त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. ते खेड्यातही लोकांना वाचून दाखवायचे की हे पहा मी असं लिहिलेलं आहे, हे खरं आहे का खोटं आहे. आणि मग लोकांनी, खेड्यातल्या लोकांनी आणि सयाजीराव महाराज गायकवाड यांच्यासारख्या जाणत्या संस्थानिकांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही तर हे वास्तव नोंदवता, तेव्हा त्यांनी प्रकाशित केलं. म्हणून या पुस्तकाचं मूल्य खूप आहे. तुम्ही शेतकऱ्याचा असूड नावाचं पुस्तक वाचा, मग तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांची त्या काळातली स्थिती काय होती. हे पुस्तक आहे 1883 मध्ये लिहिलेलं. म्हणजे 1883 त्याच्या आगेमागे अगोदर काही स्थिती फार चांगली नव्हती, आणि नंतरही काही खूप बदलली, आणि खूप अचानक शेतकरी समृद्ध वगैरे झाला असं काही नाही. आजही शेतकऱ्यांची स्थिती काही फार चांगली नाही. हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांची स्थिती किती भयंकर होती. दुसरं एक पुस्तक आहे गावगाडा नावाचं, आत्रे त्र्यंबक नारायण यांनी लिहिलेलं आहे, आणि हे पुस्तक 1915 मध्ये प्रकाशित झालं आहे. हे पुस्तक वाचा, मग तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांची स्थिती काही फार चांगली नव्हती. मित्र, आपल्याला उगीची एक सवय लागली, किंवा आपण असं म्हणत असतो, कदाचित आपल्याला मागचं काहीतरी गमावल्याची भावना वगैरे होत असावी, आणि त्यातून आपण म्हणत असू कदाचित, पण म्हणत असतो आपण. आणि ते आपलं असं असतं की मागचा जो काळ आहे तो काळ चांगला होता असं आपण म्हणत असतो. सहज बोलताना सुद्धा लोक म्हणतात आता हा काळ काही चांगला नाही हो, किंवा माणसांना सुद्धा पाहा ना तुम्ही, आता नवी पिढी काही चांगली नाही, पोरं बिघडत गेले, आता नव्या पिढीनं काही कळत नाही, किंवा नवीन विद्यार्थी काही हुशार नाहीत, किंवा आता शाळामध्ये खूप चांगलं शिकवलं जात नाही, आता शिकवणाऱ्यांना काही फार येत नाही, आमच्या काळातले शिक्षक खूप चांगले होते, आमच्या काळातले प्राध्यापक खूप चांगले होते, आम्ही खूप अभ्यास करत होतो वगैरे वगैरे, असं जसं म्हणतो तसं असंही म्हटलं जातं. आता काही नीतिनियम कोणी पाळत नाही, आता काही धर्म राहिला नाही, मागच्या काळातले लोक खूप चांगले होते, मागच्या काळातली शेती खूप चांगली होती, शेतीतलं अन्नधान्य वगैरे खूप चांगलं होतं, असं खूप म्हणत असतात. आणि आपण या सगळ्या म्हणण्यातून मागच्या काळाकडे भक्तिभावना पाहत असतो हे लक्षात घ्या. आपण रामराजाची सुद्धा कल्पना मागच्या काळाशी संबंधित करत असतो बा.
की मागे रामराज्य होतं. रामाच्या काळात रामराज्य वगैरे काही नव्हतं, पण आपण ते म्हणत असतो. म्हणजे काळाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही समजून घ्या ना, की काळाच्या संदर्भात म्हणजे मागचा काळ रामराज्याचा, मागचं चांगलं, अशा पद्धतीची आपली कल्पना आहे. आपले हे सुद्धा बघा ना तुम्ही, युग कल्पना सुद्धा बघा तुम्ही. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ही जी युग कल्पना आहे, त्या युग कल्पनेचं सूत्र काय पहा. या युग कल्पनेचं सूत्र असं आहे मित्र हो, की मागचा काळ खूप चांगला होता आणि आता नंतरच्या काळामध्ये आपण बिघडत आलो. म्हणजे सत्ययुगामधला माणूस खूप चांगला होता, तो खरं बोलत होता, तो प्रामाणिक होता वगैरे वगैरे, त्याची तब्येत चांगली होती, तो शारीरिकदृष्ट्या उंच वगैरे होता, असं खूप काही आपण सांगत असतो. नीतिमूल्यांचं खूप तो पालन वगैरे करायचा वगैरे, आणि नंतर मग तो बदलत आला आणि कलियुगामध्ये तर तो खूपच बिघडलेला आहे. म्हणजे आपण काय कल्पना करतो की आपण चांगल्याकडून वाईटाकडे प्रवास करत आलोत आणि हा प्रवास असा सुरू आहे, म्हणजे वाईटाकडचा प्रवास सुरू आहे, अशा पद्धतीचं एक सूत्र आपण मांडत असतो. मित्र, ही जी आपली मांडणी आहे ना, ती मांडणी मुळातून चुकीची आहे. आपण पर्यावरणाच्या दृष्टीनं काही गोष्टी गमावल्यात हे नक्कीच आहे, पण बाकीच्या बाबत आपण विकसित होत आलेले आहोत हेच सत्य आहे. मात्र आपण उगीच मागचा काळ चांगला वगैरे म्हणत असतो, आणि असं म्हणत असताना मागच्या काळात शेती चांगली होती, शेतीतलं उत्पन्न खूप असायचं, शेतकऱ्यांचं जीवन चांगलं असायचं, अशा पद्धतीची मांडणी करत असतो. पहिल्यांदा तुम्हाला माझं हे सांगणं आहे की तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की मागचा काळ चांगला होता आणि मागच्या काळातले शेतकरी वगैरे खूप चांगलं जीवन जगत होते, हे काढून टाका. असं काही नाही आहे. मागच्या काळातले शेतकरी सुद्धा दुःखातच आणि दारिद्र्यातच जगत होते. म्हणजे फार काही त्यांचं जगणं समृद्ध होतं असं नाही. आपण विकसित होत आलो, आपण सुधारत आलो, आपण बिघडत आलो नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर आपण जर हा सिद्धांत मांडायला लागलो की आपण युग कल्पनेप्रमाणे बिघडत आलोत आणि आता बिघडत चाललो, तर मग आपल्या बिघडण्याची तीव्रता जर अशीच वाढत असणार असेल तर ते चुकीचं आहे. आणि हे सगळ्या क्षेत्राला लागू पडतं ना. म्हणजे मागची पिढी शहाणी होती, आताची मूर्ख वगैरे असं काही नाही आहे. हां, ठीक आहे, ज्यांच्या त्यांच्या टप्प्यावर, ज्यांच्या त्यांच्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांचं त्यांचं शहाणपण होतं. म्हणजे मागच्या पिढीला मूर्ख वगैरे समजण्याचं कारण नाही, ते तसं समजता येणार नाही. त्यांचं त्यांना त्यांचं काळाचं ज्ञान होतंच ना. त्यांचे वाडे बघा, त्यांचे इतर शिल्पकला वगैरे बघा तुम्ही, त्याच्यातून लक्षात येतं. पण म्हणून नंतरच्या काळातले माणसं मूर्ख वगैरे आहेत अशी मांडणी करणं सुद्धा चुकीची आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट आपण लक्षात घेऊ. ही गोष्ट लक्षात घेतली की तुम्हाला कळेल की मागचे शेतकरी सुद्धा काही सुखी वगैरे समृद्ध वगैरे नव्हते आणि मागच्या काळात शेती करणं फार उत्तम वगैरे होतं, असं काही नाही आहे. हे खोटं आहे हे तुम्हाला कळेल. आणि हे कळण्यासाठी तुम्ही महात्मा फुलेंचं शेतकऱ्याचा असूड वगैरे पुस्तक वाचा. बाकीचे कुठलंही पुस्तक वाचलं तुम्हाला कळेल. मागचा काळ तुम्ही नीट समजून घ्या, मग तुम्हाला ते कळेल. आता दुसऱ्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे, ते म्हणजे वर जो आपण एक विधान केलेलं आहे, आपण जे म्हटलेलं आहे याच्यापूर्वी की शेतीत काम करणारा शेतकरी हा भूमिहीन होता. आता हे तुम्हाला परस्पर विसंगत वाटेल, पण मित्र हो, हे खरं आहे. त्याचं कारण असं की मागच्या काळामध्ये अगदी स्वातंत्र्यापर्यंत सुद्धा काय होतं, वास्तव काय होतं मित्र, वास्तव असं होतं की इथे सरंजामी पद्धती होती, जहागीरदारी पद्धती होती, आणि त्या पद्धतीमध्ये ती जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये शेती विशिष्ट लोकांच्याच मालकीची होती आणि हजारो एकर जमीन एखाद्याच्या मालकीची असायची आणि ती जमीन तो व्यक्ती इतर लोकांना वाटून द्यायचा. मालकी याची, इतर लोकांना तो वाटून द्यायचा, हा तुकडा तुझा. मग त्याचा तो कसा असायचा, राबण्यासाठी त्याचा तुकडा, पण त्या शेतीतलं उत्पन्न मात्र कर म्हणा किंवा अन्य काही रूपानं म्हणा, हा जो मुख्य सरदार असायचा किंवा सरंजामदार असायचा, जमीनदार असायचा, तो जमीनदार तो माल
आपणच घेऊन जायचा किंवा त्याच्यावर त्याची मालकी असायची, अशी व्यवस्था होती. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचे तुकडे तर असायचे, म्हणजे जमिनी असायच्या, पण ते शेतकऱ्यांची प्रत्यक्ष मालकी त्याच्यावर होती का? तर नाही. प्रत्यक्ष मालकी त्या काळातल्या सरंजामदाराची, इनामदाराची, देशमुख, पाटील वगैरे यांची असायची. आणि तेच त्याच्यावर ताबा मिळवत किंवा तेच आपल्या पद्धतीप्रमाणे सगळी व्यवस्था चालवत असत. आता अशी व्यवस्था होती. म्हणजे सातबारा वगैरे या काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे आज जसा तुम्हाला पाहायला मिळतो तसं ते त्या पद्धतीने होती तेव्हा विचित्र होती. काही उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला कळेल की काय परिस्थिती असावी. मराठवाड्यामध्ये पहा काय परिस्थिती होती. मराठवाडा हा संस्थानाचा भाग होता. हैदराबाद संस्थान जे होतं ते संस्थानाचा भाग होता. काय असावं मराठवाड्याची स्थिती पहा. मराठवाड्यामध्ये सरंजामी पद्धती होती आणि मराठवाड्यातले एकूण जी जमीन होती, आता ती भरपूर होती मराठवाड्यातली एकूण जमीन, त्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी 10वा हिस्सा एका निजामाच्या ताब्यात होता. त्याचं क्षेत्र होतं 8,000 चौरस मैलापेक्षा जास्त. एवढ्या क्षेत्रावर केवळ आणि केवळ एका निजामाचा ताबा होता. निजाम हा स्वतःच एक सरंजामदार होता आणि त्या सगळ्या ह्याच्यावर त्याचा ताबा. बाकी मग आणखी लोक होतेच, आणखी असायचेच. ते इतर जहागिऱ्या होत्याच. ते पायगा नावाची एक जहागिरी असायची. आता ही जहागिरी तो काही माणसांना द्यायचं. जहागिरी म्हणजे काय? हजारो एकर जमीन एखाद्या माणसाला देऊन टाकायची आणि त्याला पायगा जहागिरी म्हणायची. आता पायगा म्हणजे संरक्षण, म्हणजे ज्यांच्याकडे ह्या जहागिऱ्या असायच्या किंवा हजारो एकर जमीन दिली असायची त्यानं संरक्षण करायचं. कोणाचं? निजामाचं संरक्षण करायचं असं एक सूत्र होतं. म्हणजे त्यांनी मग काही संकट आलं तर त्याच्याकडचे मग हजारो माणसं किंवा शेकडो काही जे सैनिक असतील ते निजामाच्या सहाय्यासाठी पाठवायचे, अशी पद्धती. हे पायगा नावाचं एक स्वतंत्र जहागिरी आणि अशा लोकांकडे मग त्या जहागिऱ्याने 1000, 2000, 10,000 एकर जमीन त्यांना देऊन टाकलेली असायची. किंवा सालार जंग नावाचे एक जहागिरी असायच्या. किंवा त्या काळामध्ये पहा महाराजा किशन प्रसाद किंवा राजे रायारायन किंवा राजा धरम माथुर आणि शौकत जंग अशा नावानं काही जहागिऱ्या दिल्या असायच्या. आणि या जहागिऱ्यांच्या नावाखाली हजारो एकर जमीन. आणि मग ह्या जमिनीचे काही तुकडे ते लोक इतर लोकांना वाटायचे आणि त्यांनी त्या तुकड्यावर मेहनत करायची. त्या मेहनत करणाऱ्या लोकांनाच आपण शेतकरी म्हणत असू त्या काळात. हे शेतकरी. आणि मग काम यांनी करायचं आणि शेत सारा म्हणा किंवा अन्य पद्धतीने म्हणा माल कोण लुटायचे? तर माल मात्र हे जहागीरदार जे होते हे जहागीरदार लुटायचे, अशा पद्धतीची व्यवस्था होती. हा 7वा निजाम मीर उस्मान अल्ली, हा हैदराबाद संस्थानाचा 7वा निजाम, हा स्वतःचे एक जहागीरदार होता. आणि तो पहा 1911 ते 1948 पर्यंत म्हणजे एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये तो संस्थानिक म्हणून त्यांच्याकडे सत्ता होती, सत्तास्थानी राहिला आणि यांनी आपल्याच पद्धतीनं कारभार पाहिला. मित्रहो, त्या काळातले जे जमीनदार किंवा ज्यांना आपण जहागीरदार म्हणू किंवा आपण सरंजामदार म्हणू, ह्या लोकांची गावावर आणि संबंध गाव शिवारावर अनिर्बंध सत्ता असायची. त्यांचा जो कारभार होता तो कारभार अनिर्बंध होता. म्हणजे गाव पांढरीवर त्यांची सत्ता आणि गाव शिवारावरही त्यांची सत्ता. गावातल्या लोकांनी कसं जगायचं, कसं राहायचं, काय करायचं हे सगळं तोच ठरवणार आणि त्याच्या मर्जीप्रमाणे तो कारभार पाहणार. याला आपण त्या काळातली गावगाडा व्यवस्था म्हणू शकू. ही गावगाडा व्यवस्था, या गावगाडा व्यवस्थेमध्ये बाकी लोकांना काही स्थान नव्हतं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी हे जे लोक होते हे लोक आणि या लोकांचे जे हस्तक होते
ते हस्त यांची सत्ता संबंध समाजावर या ना त्या स्वरूपामध्ये होती. म्हणजे जे शेतीत प्रत्यक्ष राबणारे लोक होते त्या लोकांच्या ताब्यात ना त्यांची शेती होती, ना त्या शेतीतला माल होता, ना स्वतःची मालकी यांच्या स्वतःवर सुद्धा नव्हती. इतकी भयानक परिस्थिती होती. एखाद्या पाटील किंवा एखाद्या देशमुखाकडे किती जमीन असावी, तर 10,000 एकर जमीन गावाच्या गावात त्यांना दिलेली असायची. दुसरं म्हणजे सारा वसूल करण्याची जी पद्धती होती ती पद्धती अशी विचित्र होती की हा संस्थानिक त्या काळामध्ये गावाच्या गावा लोकांना विकायचा. म्हणजे 10-5 गावं आहेत, 10 गावं एखाद्या जागीरदाराला तो विकून टाकायचा. कसा विकायचा, तर या 10 गावातला एवढा सारा समजा काही असेल, वस्तूच्या रूपात असेल, धान्याच्या रूपात असेल किंवा पैशाच्या रूपात असेल, समजा 10,000 रुपयाला 10-15 गावं विकून टाकली, तर काय करायचं, या जागीरदाराने त्या 10-15 गावातल्या 10,000 रुपये वसूल करून त्या संस्थानिकांना देणे असा त्यांचा करार. हा काय करायचा, संस्थानिकांना 10-15 हजार रुपये ते देऊन टाकायचा, काय जे ठरलेलं आहे ते, पण प्रत्यक्ष मात्र वसुली तो त्याच्यापेक्षा दुप्पट करायचा. आणि इतकं भयानक होतंय वसुली करण्याचं की आमच्या पिढीपर्यंत जिवंत असणारे माणसं, आजही ज्यांचं वय 90 वगैरे वर्ष आहे त्या लोकांना थोडंफार हे माहीत आहे. हे लोक सांगतात की एखाद्यांनी जर शेतसारा दिला नाही किंवा या जागीरदाराने मागितलेला सारा, मग वस्तूच्या रूपात असेल किंवा धान्याच्या रूपात वगैरे असेल, तो जर दिला नाही तर तो जमिनी वगैरे तर तो घ्यायचाच, ते ठीक आहे, पण उघडं करून चाबकानं मारणे, उलट लटकवणे, मिरच्याचा धूर देणे अशा पद्धतीच्या शिक्षा केल्या असायच्या. किंवा उन्हामध्ये दिवसभर त्याला वाकून ओणवं करायचं आणि त्याच्या पाठीवर एक दगड ठेवला असायचा आणि त्याला सांगायचं की हा दगड पडला तर पहा, आणि दगड पडू द्यायचं नाही. आणि उन्हामध्ये त्याला मे महिन्याच्या अशा उन्हामध्ये वगैरे त्याला उभं केलं असायचं. इतकी भयानक परिस्थिती होती. जमिनीवर वगैरे तर काही म्हणजे काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा ताबा नव्हता, ह्याच लोकांचा ताबा. म्हणजे जागीरदाराकडे 10-10 हजार एकर किंवा खेड्याच्या खेडे त्याच्याच ताब्यात, जमिनी त्याच्याच ताब्यात, जमिनीवर मालकी त्याचीच, राबणारे लोक वेगळे. अशा पद्धतीची ही स्थिती होती. फार नंतरच्या काळामध्ये ही परिस्थिती बदलली, जेव्हा कुळ कायदा वगैरे आपण म्हणतो ना, तेव्हा की जे काम करणारे लोक आहेत, मेहनत करणारे लोक आहेत, राबणारे लोक आहेत, जे लोक ज्या शेतीत राबतात ती शेती त्यांच्या ताब्याची, त्यांच्या ताब्यातली किंवा त्यांचा ताबा त्याच्यावर असेल. हा कायदा फार नंतरचा आहे मित्र, पण पूर्वी तसं नव्हतं. ते राबणारे लोक वेगळे होते आणि शेती वेगळ्या लोकांच्या ताब्यात होती. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी अशा शेतकऱ्यांच्यासाठी कार्य केलं, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. मराठवाड्यातली ही स्थिती आहे मित्र. मराठवाड्यातली ही स्थिती जर तुम्हाला नीट समजून घ्यायची असेल त्या काळातली, हे काय फार पुराणकालीन वगैरे असं काही समजू नका. हां, स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा हे सुरूच होतं. फार नंतरच्या काळामध्ये आता थोड्या थोड्या काळाने लोकांना मग समजत गेलं की नाही, आपल्याकडे आता देश स्वतंत्र झालेला आहे वगैरे. नाही तर ही जी गावगाडा व्यवस्था होती ती गावगाडा व्यवस्थाच नांदत होती. गावगाडा व्यवस्थेचं आजही काही जण कौतुक करतात, ठीक आहे, त्यांच्यापुरतं त्यांचे काही हितसंबंध त्याच्यामध्ये गुंतलेले असतील, पण मित्र हो, गावगाडा व्यवस्थेमध्ये विशिष्ट लोकांच्या हाती सत्ता होती आणि ते लोक स्वतःच्या पद्धतीप्रमाणे मनमानी पद्धतीनं ती व्यवस्था राबवत होते. हे सत्य आहे, इतिहासानं नोंदवलेलं आहे. मित्र, मराठवाड्यातली ही जर वस्तुस्थिती तुम्हाला नीट समजून घ्यायची असेल तर हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा नावाचं अनंत भालेराव यांचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही वाचा, मग तुम्हाला कळेल. किंवा पगडी सेतू माधवराव यांचं एक आत्मकथन आहे, किंवा त्याला आपण आत्मचरित्र म्हणू, जीवन सेतू नावाचं, ते वाचा, मग तुम्हाला कळेल. किंवा हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हे एक पुस्तक आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचा, आणि त्यांचा या पुस्तकाचा अनुवाद केला आहे देऊळगावकर यांनी. हे पुस्तक वाचा, मग तुम्हाला कळेल मराठवाड्यातली स्थितीगती त्या काळात काय होती. किंवा तुम्ही दलित साहित्य वाचा, तुम्हाला दलित साहित्यामध्ये सुद्धा त्या काळातल्या मराठवाड्यातल्या किंवा एकूण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाची किंवा गावगाडा व्यवस्थेची ओळख होईल.
आणि मग तुम्हाला कळेल, अरे एकेकाळी असंही होतं का? तर मित्र, तसं होतं. आणि तशा काळामध्ये आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. हे जसं मराठवाड्यातलं होतं तसं मुंबई विभागामध्ये पहा काय होतं ते. ठाणे जिल्ह्यामध्ये जमीनदार, मालक, जंगल मक्तेदार वगैरे हे लोक असायचे. आणि ठाणे जिल्ह्यातला जो उंबरगाव, डहाणू, पालघर, जव्हार वगैरे हा जो भाग होता, आता तो शहरामध्ये रूपांतरित झाला, आता स्थिती बदलली. पण त्या काळामध्ये म्हणजे 1935-36 ते स्वातंत्र्यापर्यंत, स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा हा जो भाग आहे, हा भाग त्या काळामध्ये तिथे जे वारली लोक होते, आदिवासी लोक वारली, ते त्यांच्या ताब्यातला, अगोदरचा त्यांच्या ताब्यातला. नंतर ह्या लोकांनी त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या, जबरदस्तीने घेतल्या, काही थोडेफार पैसे वगैरे दिले असतील, काही करून या जमिनी ताब्यात घेतल्या. आणि जमिनी ताब्यात घेतल्याच्या नंतर त्यांनी आता ह्या जमीनदारांच्या किंवा त्या जंगलामध्ये जंगल मक्तेदार एक असायचे, म्हणजे जंगलावरच त्यांचा सगळा ताबा, किंवा मालक असायचे, म्हणजे खेड्यावर संबंध, खेड्यावरच त्यांची मालकी वगैरे. हे जे लोक, प्रवृत्ती सारखीच, सरंजामी प्रवृत्ती. तर हे लोक, जमीन त्यांच्या ताब्यात, आदिवासी समाजाकडे काही नाही, जगण्याचं दुसरं साधन नाही, मग हे लोक त्यांच्या इथे काम करायचे. मराठवाड्यातले शेतकरी सुद्धा वेठबिगारासारखेच राबत होते त्या काळामध्ये. आणि मुंबई भागातले हे जे ठाणे जिल्ह्यातले लोक आहेत, ते सुद्धा वेठबिगारासारखे राबायचे. मित्र हो, या लोकांच्या म्हणजे आदिवासी लोक जे शेतकरी होते मुळातले, त्यांच्याकडे आता शेती नाही, शेतीवर त्यांचा ताबा नाही, मालकी नाही, पण शेतीत काम तर तेच करत होते. काम करत होते म्हणून आपण त्यांना शेतकरी म्हणू. पण प्रत्यक्ष शेती कोणाच्या ताब्याची होती? तर शेती या जमीनदारांच्या ताब्यातली होती. आणि हे लोक तिथे राबवत होते. त्यांना राबवताना हे जमीनदार कसे राबवत होते? मित्र, काही गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या, मग तुम्हाला कळेल. जर एखाद्याने या जमीनदाराचं नाही ऐकलं, काही विरोध केला, तर हे लोक अक्षरशः, त्या काळामध्ये कोळसा करण्याची पद्धत होती, म्हणजे जंगलातले लाकडं तोडायचे आणि लाकडं तोडून कोळसा करायचा. तर त्या कोळशाच्या भट्टीमध्ये आदिवासी लोकांना जिवंतपणे जाळलं जायचं, इतका अत्याचार होता. बाकीच्या अनेक गोष्टी सांगता येतील तुम्हाला, पण इतका अत्याचार होता. आणि तरी त्याच्या विरोधामध्ये आवाज कोणी उठवणार नाही याची काळजी ते घेत. किंवा आवाज उठवलाच तर सगळी व्यवस्था यांच्या ताब्यात होती ना, इतका अत्याचार होता. मित्र हो, आदिवासी स्त्रियांवर अत्याचार करण्याची पद्धत काय असावी? समजा एखाद्या आदिवासी समाजातल्या मुलाचं लग्न झालं, तर हे जमीनदार काय करायचे, त्याच्या बायकोला घरामध्ये कामाला ठेवायचे. किंवा आणि यांचे घरं कुठं असायचे? शहरामध्ये असायचेच, मुंबईला वगैरे इकडे, पण तिकडे शेतीतही असायची. प्रचंड आलिशान बंगले राजाचे असल्यासारखे तिथे काम करण्यासाठी त्याच्या बायकोला ठेवायचे. आणि शेतात तिकडे राबवण्यासाठी, जंगलात राबवण्यासाठी त्या नवऱ्याला ठेवायची. या दोघांची भेटच व्हायची नाही. आणि त्याच्या बायकोचा उपभोग हे जे लोक होते, बंगल्यात राहणारे हे लोक घ्यायचे. इतकी वाईट परिस्थिती होती. म्हणजे संबंध शेतीवर, गावावर आणि गावातल्या माणसांवर सुद्धा यांचा ताबा होता. इतकं ते विचित्र होतं. एक उदाहरण पहा, म्हणजे त्या काळातली व्यवस्था पहा, तुम्हाला लक्षात येईल. वेठीचा आस असायचा. वेठीचा आस म्हणजे एक लोखंडी गज होता. आणि तो लोखंडी गज हे जे आदिवासी गावं असायची वारली समाजाची, त्या गावातल्या घरोघर फिरायचा. आणि ज्याच्या घरी हा क्रमानं हा एकमेकाच्या घरी जायचा, ज्याच्या घरी हा वेठीचा आस म्हणजे तो लोखंडी गज जायचा, त्या घरातल्या सगळ्या माणसांनी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुठलाही मोबदला न घेता त्या गावातला जो मालक किंवा जमीनदार असायचा त्यानं सांगितलेलं काम करायचं. मग त्यानं जमिनीत राबायला सांगितलं, जमिनीत राबा, घरात राबायला सांगितलं, घरात राबा. आणि हे राबणं कसं होतं? बिना मोबदला, कुठलाही मोबदला घ्यायचा नाही. त्याला वेठीचा आस म्हणजे वेठबिगार ज्याला आपण म्हणू, अशा पद्धतीचं. आणि हा वर्षभर फिरत राहायचा, या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी. म्हणजे कल्पना करा काय पद्धत असेल. इतकं ते विचित्र होतं. आता हे जर तुम्हाला नीट समजू, हे काल्पनिक नाही,
मी त्या काळामध्ये नव्हतो ठीक आहे, मी काय तिथे जगत नव्हतो, पण मित्र हो, या वारली समाजाच्या उद्धारासाठी, वारली समाजाला जमीनदारांच्या वगैरे म्हणजे मानसिकतेतून, त्यांच्या तावडीतून, त्यांच्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी काम केलेलं आहे त्या कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, आणि हे पुस्तक 1970 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. मित्र हो, गोदावरी परुळेकर असतील, त्यांचे पती कॉम्रेड शामराव परुळेकर वगैरे असतील, यांनी भरपूर काम केलं आहे. हे पुस्तक एकदा वाचाच तुम्ही, जेव्हा माणूस जागा होतो नावाचं, मग तुम्हाला कळेल की वारली समाज नक्की काय भोगत होता, किती अत्याचार भोगत होता. आणि त्या काळामध्ये शेतीत काम करणारे जे लोक होते, ज्यांना आपण शेतकरी म्हणत असतो किंवा म्हणू, ते लोक किती अत्याचार सहन करत होते. आणि दुसरं म्हणजे ते लोक भूमिहीन कसे होते हे तुम्हाला कळेल. म्हणजे जमीन त्यांच्या ताब्यात नव्हती, जमिनीवर राबायचंच फक्त त्यांचं काम होतं, आणि ते वेठ बिगारासारखे राबत होते. अशी ही त्या काळातली व्यवस्था. आता हे जसं मुंबईचं होतं, कोकणात पहा काय होतं. कोकणामध्ये खोती पद्धती होती. आता हा जो खोत असायचा, तो खोत म्हणजे मराठवाड्यातला जसा जहागीरदार असायचा तसा हा तिथला खोत. या खोतांना पहा की त्या काळामध्ये शेती करणारे जे लोक होते ते शेतकरी, आणि जे कुळ होते, कुळ म्हणजे खोताची जी जमीन असायची हजारो एकर, त्या जमिनीवर राबणारे लोक म्हणजे कुळ. खरं तर सगळे गोरगरीब लोक कुळ म्हणून जगत होते, म्हणजे त्यांच्याच ह्याच्यावर. कारण पडीक जी हजारो एकर जमीन होती ती जमीन या खोतांच्या ताब्यात होती. खोत त्यांना वहीत करायचे, आणि ते तुकडे जसं काय आपल्याच मालकीचं सगळं आहे, ईश्वरानं आपल्यालाच दिलेलं आहे, अशा पद्धतीनं ते शेतीचे तुकडे लोकांना वाटप करायचे, आणि लोकांना ते जर राबायला द्यायचे. जमीन कोणाची? या खोताची. किती जमीन असावी? हजारो एकर जमीन त्यांची, आणि राबणारे लोक हे. आता यांना तुकडा दिला असायचा, यांना वाटायची शेती आपली, शेतकरी, आपण शेतकरी आहोत, पण ते शेतकरी खरे नव्हते, त्यांच्या नावावर काहीच नव्हतं. त्या सगळ्या शेतीचा मालक हा खोत असायचा. दुसरं म्हणजे या खोतांना मराठवाड्यातल्या जहागीरदारासारखंच महसूल गोळा करण्याचा अधिकार असायचा, आणि तो अधिकार परंपरागत असायचा. आणि त्याच्या बदल्यात या खोतांना पैसाही मिळायचा वेतन म्हणून, आणि जमीनही मिळायची, आणि बाकीची पडीच जमीन तो त्याच्या पद्धतीने करायचा. आणि हा खोत मित्र हो, सगळ्या तिथल्या अधिकाराचा, सन्मानाचा अधिकारी व्हायचा, म्हणजे त्याच्याच हातामध्ये ते सगळं असायचं. आणि सर्वसामान्य जे माणसं होते ना, ती माणसं लाचारीचं जीवन जगत होते, वेठ बिगारासारखं जीवन जगत होते. आता हे खोत कोण होते? तर म्हणजे संख्या जर लक्षात घेतली तर बहुसारे जे खोत होते ते खोत त्या काळामध्ये कोकणस्थ ब्राह्मण होते. काही अपवादात्मक मराठा समाजाचे होते, काही मुसलमान होते, काही इतरे होते, पण शक्यतो खोत जे होते ते कोकणस्थ ब्राह्मण, इतरही ब्राह्मण होते, देशस्थ वगैरे, ते ब्राह्मणांकडे खोत पद्धती. ह्यांच्या अन्याय करण्याची पद्धती एवढी प्रचंड होती की आता त्यांच्या शेतीत काम करणारे जे लोक होते त्यांच्या ताब्यातल्या शेतीवर, त्यांना ते कुळ म्हणायचे. आता कुळ कोण होते? तर भंडारी समाजाचे लोक, काही मराठा समाजाचे लोक, कुणबी समाजाचे लोक, आगरी समाजाचे लोक, महार समाजाचे लोक, हे म्हणजे या खोताच्या ताब्यातल्या शेतीवर काम करणारे कुळ. त्यांना आपण शेतकरी म्हणू शकतो, पण यांची हे भूमिहीन शेतकरी, म्हणजे शेती यांच्या ताब्यात होती का? नाही, पण शेतीत काम कोण करत होते? हेच. ह्यांना तुकडे मात्र वाटून दिलेले असायचे. कोण? खोताने. आता तुकडा यांच्या ताब्याचा म्हणून आपण यांना शेतकरी म्हणू शकतो, पण खरा ताबा खोताचा असायचा म्हणून भूमी. अशी हे पद्धती. आणि ह्या कुळांवर खोतांचा एवढा अत्याचार असायचा की हे खोत, या कुळांनी अंगावर कोणते कपडे घालावे, त्यांनी घरं कोणते बांधावेत, इथपर्यंत लक्ष ठेवा. सगळा गावगाडाचा कारभार, सगळा गावगाडातला मान सन्मान यांच्याकडे, आणि लाचारीचं जीवन मात्र कुळाकडे. अशा पद्धतीची ही व्यवस्था. खोताने जो तुकडा याला दिलेला असायचा ना, ज्याला कुळ आपण म्हणून कुळाकडे,
त्यानं त्याच्या शेतामध्ये वाटून दिलेल्या त्या तुकड्यामध्ये फळं पिकवले, समजा भाजीपाला पिकवला किंवा त्यांनी घरामध्ये कोंबड्या वगैरे पाळल्या, तर त्याच्यावर पहिला ताबा कोणाचा असायचा? तर खोताचा. इतकी भयंकर परिस्थिती. कर लावण्याची पद्धत पहा. घरपट्टी तर होतीच होती, पण कोंबड्या पाळल्या तर कोंबड्या पाळल्याचा कर वसूल केला जायचा. तीळ, उडीद अशा पद्धतीचे धान्य असतील तर त्याच्यावर कर लावला जायचा. काकडीसारखी काही फळं असतील तर त्या फळावर कर लावला जायचा आणि हे सगळं वसूल करत असत. मित्र हो, खूप सांगता येईल, पण त्या काळामध्ये कुळाने जर वेळेवर कर नाही दिला, कर भरला नाही, तर हे जे खोत होते ते खोत किंवा ज्यांना आपण इनामदार वगैरे म्हणू, हे इनामदार वगैरे कुळांच्या बायकांना वाड्यावर घेऊन जात असत. म्हणजे कुळाला कर जर वेळेवर भरता नाही आला तर आपल्या बायकोला इनामदाराकडे पाठवावं लागत असत. इतकी भयानक परिस्थिती होती. म्हणजे तुम्हाला मग कळेल की मराठवाड्यातली जी गावगाडा पद्धती होती, की ज्या गावगाडा पद्धतीमध्ये पाटील देशमुख वगैरे हे निव्वळ गाव पांढरीवर आणि शेतशिवारावर ताबा ठेवत नव्हते किंवा ते त्यांच्या ताब्यात नव्हतं, तर गावातली माणसं सुद्धा त्यांच्या ताब्यात होती. गावगाडा व्यवस्थेमध्ये वाड्या बुरुजांवर शेतकऱ्यांची जी स्त्रियांची जी इज्जत लुटली गेली, ही भयानक वास्तव आहे कालचं. म्हणजे तिथे काही न्याय असण्याचा प्रश्नच नाही, अनिर्बंध सत्ता होती. तशीच ही व्यवस्था इकडे इनामदाराची. इतकं ते भयानक होतं. बाकी खूप सांगता येईल, पण मित्र हो, स्त्रियांना सुद्धा ते त्यांच्या पद्धतीनं आणि आपला जसा काय अधिकारच आहे अशा पद्धतीनं भोगत असत. आणि हे कळून सुद्धा माणसांना काही करता येत नव्हतं. इतकं विचित्र होतं. मित्र हो, इकडे मुंबईकडे वारली समाजांच्या जीवनामध्ये त्रासदायक असणारी जी वेठीचा आस असायचा, तशी वेठ पद्धत कोकणामध्ये सुद्धा होती. पहा, चिखलप नावाचे गाव, त्या गावामध्ये वेठ पद्धत कशी होती पहा. तिथला जो इनामदार होता ना, तो इनामदार प्रत्येक कुळाला वर्षातून 60 दिवस वेठीनं राबवायचं. म्हणजे त्याचा तो सगळा अधिकारच आहे. कोणताही कुळ असो. म्हणजे त्या शेतीमध्ये त्यांनी तुकडा दिलेला, ज्या तुकड्यावर काम करणारे जे असायचे ना, हे असे शेकडोनं असायचे. कारण यांच्याकडे हजारो एकर जमीन आहे, म्हणून त्या हजारो एकर जमिनीवर राबणारे शेकडो कुटुंब असेल. त्या शेकडो कुटुंबांना ते प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 60 दिवस वेठ लावला जायचा. वेठ लावले म्हणजे कुठलाही मोबदला न घेता इनामदार सांगेल ते काम करणे. 60 दिवस, वर्षातले 60 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करणे, त्याचा मोबदला नसायचा. म्हणजे वेठीचा आस आणि कोकणातली वेठ पद्धत सारखीच. आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जी पद्धत होती ती अशीच होती ना. बलोतेदार पद्धत आपण ज्याला म्हणू, ती काय याच्यापेक्षा वेगळी होती का? ही अशीच होती ना. म्हणजे महाराजांनी मेलेली जनावरं ओढल्याचा काय मोबदला दिला जात होता का? असं काही नव्हतं. किंवा मांग समाजातली माणसं जमीनदाराच्या शेतीला काटे लावत असत, पूर्वी कुंपण लावत असत, त्याचा मोबदला दिला जात नव्हता. समाज असा होता की त्यांनी ते करणं त्यांचं कर्तव्य आहे असंच ठरवलं जात होतं. आणि त्याच्या बदल्यात त्यांना काय दिलं जात होतं? खळं झाल्याच्या नंतर एक मातेर नावाचा प्रकार असायचा. म्हणजे खळ्याच्या अवतीभोवतीची माती किंवा खळ्यातली माती, त्या मातीमध्ये मिसळलेलं जे धान्य होतं ना, ते धान्य म्हणजे मातेर. आणि त्या मातेरावर अधिकार कोणाचा असायचा? मांगाचा असायचा. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल, कोकणातली वेठ पद्धत, वारली आदिवासीच्या जीवनातली वेठीची आस पद्धत किंवा मराठवाड्यातली बलुतेदारी पद्धत, या सगळ्यातलं सूत्र समान आहे. आणि ह्या सगळ्या व्यवस्था राबवणारे जे माणसं आहेत, हे माणसं कुठे जमीनदार असतील, कुठे इनामदार असतील, तर कुठे पाटील देशमुख असतील. पण या सगळ्यांची मानसिकता सारखीच होती. आणि या व्यवस्था सगळे एका विचित्र पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं राबवत होते आणि सर्वसामान्य समाजावर अन्याय अत्याचार करत होते. मित्र हो, आता तुम्हाला लक्षात हे यायला पाहिजे किंवा हे तुमच्या आलं असेल की स्वातंत्र्याच्या पूर्वी शेतीत काम करणारे जे शेतकरी होते, ज्यांना आपण शेतकरी वगैरे म्हणतो, ते
भूमिहीन होते, कारण प्रत्यक्ष शेती त्यांच्या ताब्यात नव्हती. ती शेती कोणाच्या ताब्यात होती? ती शेती पाटील देशमुखांच्या ताब्यात होती, सरंजामदारांच्या ताब्यात होती, ती इनामदारांच्या ताब्यात होती, ती खोतांच्या ताब्यात होती. आणि राबणारे लोक वेगळे होते. मित्र, शेतीवरचा तर ताबा सोडून द्या, या शेतीत राबणाऱ्या माणसांचा स्वतःवर सुद्धा ताबा नव्हता, स्वतःची मालकी स्वतः सुद्धा नव्हती, त्यांच्यावर सुद्धा मालकी या लोकांची असायची. एवढं हे विचित्र जगणं होतं, ही विचित्र व्यवस्था होती. हे तुम्ही नीट लक्षात घ्या, मग तुम्हाला कळेल की काय होतं ते. आणि मग तुम्हाला हे कळेल की कुठल्या संकटातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या सर्वसामान्य माणसांना सोडू पाहत आहेत. आणि इथे काही हे शेतीत राबणारे वगैरे जे कुळ वगैरे जे लोक होते, हे काही केवळ महार वगैरे नव्हते. म्हणजे आपण जे म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज होते आणि केवळ दलितांचे पुढारी होते, केवळ महाराजांच्या हितासाठी झटत होते, मित्र होते, तसं नव्हतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते खरं तर इथल्या पीडितांच्यासाठी झटणारे होते, इथल्या कामगारांच्यासाठी झटणारे होते, इथल्या भूमिहीन शेतकऱ्यांच्यासाठी झटणारे होते, जे शेतीवर राबत होते पण ज्यांच्या ताब्यात शेती नव्हती, अशांच्यासाठी झटणारे होते, अशांच्या मुक्तीसाठी झटणारे होते. पण आपण हे लक्षात घेत नाही. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संधी मिळाली, ते संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये होते ते, आणि संधी मिळाल्यामुळे मग त्यांनी त्यांचं सोनं केलं. आणि ही जी वेट पद्धती होती, ती वेट पद्धती संविधानाच्या अनुच्छेदात 23 जो अनुच्छेद आहे, तिथे ही वेठबिगारी जी पद्धती आहे, ती पद्धती गुन्हेगारी ठरवली गेली आणि वेठबिगारी पद्धती संपुष्टात आणली गेली. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या प्रक्रियेमध्ये नसते तर ही वेठबिगारी पद्धती सुद्धा संपुष्टात आली नसती. मित्र हो, इतकं हे विचित्र आहे. हे जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल, हे म्हणजे ठीक आहे, वेठबिगारी पद्धती वगैरे नंतर संपुष्टात आली, कुळ कायदा आला आणि ते पद्धती संपुष्टात आली, पण त्या काळात हे विचित्र होतं. हे किती विचित्र आणि किती गुंतागुंतीचं होतं, किती अन्यायकारी होतं, किती अत्याचार करणारं होतं, आणि त्या काळातल्या स्त्रियांवर वगैरे किती जुलूम झालेले आहेत. हे जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल ना, कोकणातले खोत पद्धती वगैरे, तर पहा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेलं बहिष्कृत भारत आणि जनता नावाची जी वर्तमानपत्रे आहेत ना, ते वर्तमानपत्रे नीट वाचा. आता ते एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाने ते छापलेले आहेत, पुस्तक रूपाने ते आलेले आहेत. ते वाचा, मग तुम्हाला कळेल की कोकणात खोत पद्धती काय होती. म्हणजे कर भरता नाही आला तर इनामदार त्या कुळाच्या बायकोला घेऊन जायचा. हे आज आपल्याला ऐकायला सुद्धा विचित्र वाटेल, पण मित्र हो, हे त्या काळातलं सत्य आहे आणि हे सत्य त्या काळातल्या ह्या वर्तमानपत्रांनी नोंदवलेलं आहे. ते आपण वाचलं पाहिजे. हमीद दलवाई यांचं साहित्य वाचा, मग तुम्हाला कळेल काय त्या काळातली स्थिती होती ते. उमेश बगाडे नावाचे एक मोठे संशोधक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ते इतिहास विभागातले विभाग प्रमुख आहेत. त्यांनी या सगळ्या व्यवस्थेवर खूप सखोल लेखन केलं आहे, सविस्तर लेखन केलं आहे आणि अगदी ससंदर्भ लेखन केलं आहे. त्यांचं लेखन वाचलं पाहिजे. मुक्त शब्द परिवर्तनाचा वाट सुरू या नियतकालिकातून त्यांचं लेखन प्रकाशित झालेलं आहे आणि आणखी ते लिहित आहेत, प्रकाशित होत आहे. लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रातूनही त्यांचं लेखन सुरूच आहे. ते तुम्ही वाचा, मग तुम्हाला कळेल की त्या काळातली स्थितीगती काय होती आणि समाज जीवन काय होतं. म्हणून आपण मागच्या काळाचं समर्थन करत असताना आपल्याकडे काही जणाला गावगाडा व्यवस्थेविषयी भलं कौतुक असते, पण ठीक आहे, त्यांचं काहीतरी असेल, ते त्यांचे काही हितसंबंध गुंतले असतील, पण या सगळ्या व्यवस्थेविषयी बोलत असताना आपण परिस्थिती त्या काळात काय होती हे नीट समजून घेतलं पाहिजे. समाज तळाकडून इतिहास, जाती वर्गाच्या ताण्या बाण्यातून प्रगट होणारे वसाहतकालीन शेतकरी संघर्षाचे विश्व, या अशा दीर्घ शीर्षकाचा एक दीर्घ लेख उमेश बगाडे यांनी लिहिलेला आहे. तो मुक्त शब्द एप्रिल 2017च्या अंकातून प्रकाशित झालेला आहे. हा लेख तुम्ही वाचा, मग तुम्हाला कळेल
खोत पद्धती काय होती, उमेश बगाडे यांचं इतर लेखन वाचलं पाहिजे. मग हे सगळं समजून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय लक्षात येतं मित्र, आपल्याला निष्कर्षात्मक असं म्हणता येतं की पाटील असो, देशमुख असो, इनामदार असो, खोत असो की जमीनदार असो, ह्या सगळ्यांची मूळ प्रवृत्ती, मूळ जातकुळ एकच. ठीक आहे, माणसाने मानलेल्या वेगवेगळ्या जातीचे हे लोक आहेत, पण जात कोणतीही असो प्रवृत्ती सारखीच आणि या सगळ्यांची कारभार करण्याची पद्धती तशीच. अन्यायकारी, स्वतःची सुख भोगायची. मित्र हो, तुम्हाला नवल वाटेल, हे ठाणे जिल्ह्यात वारली आदिवासींवर अन्याय करणारे जे काही लोक होते ना, जमीनदार होते ना, ते काही बाहेरच्या देशात जाऊन शिकून आलेले होते, पण त्यांची म्हणजे नव्या काळातलं शिक्षण घेतलेले लोक, पण वारली समाजाशी जगताना मात्र त्यांना भान नव्हतं की आपण नक्की काय शिकलो, कोण्या काळात जगतो आणि कसा अन्याय करतो. इतर ठिकाणचे हे जे इतर लोक होते ते तसेच. म्हणजे हे निव्वळ गाव शिवारावर ताबा ठेवणारे नव्हते, निव्वळ गावावर ताबा नाही, माणसांवर यांचा ताबा. आणि मग कोणाचे घरं कुठे असावेत, कोण कुठले कपडे घालावेत, कोण काय खावं, कोणाचे अंगावर कपडे कसे असावेत, कोण कोणापुढे नम्र असावं, कोण चावडीवर असावं वगैरे, आणि सगळ्या न्यायनिवाड्यांच्या वगैरे सगळ्या व्यवस्था यांच्याकडेच. म्हणजे न्याय पद्धती यांच्याच ताब्यात. न्याय करणारे हेच, म्हणजे अन्यायाला न्याय हेच म्हणणार. तर आता आपल्यावर अन्याय झाला हे कोणी कोणाला सांगायचं, अशी सगळी पद्धती होती. अनिर्बंध कारभारी होते हे जे सगळे लोक आहेत ना, हे सगळे अनिर्बंध कारभारी. मग पाटील, देशमुख, इनामदार, खोत, जमीनदार हे सगळे. आणि हे लोक यांच्या हस्त काय ठेवायचे, म्हणजे जसं कोकणामध्ये खोत लोक पठाण ठेवायचे त्यांचे हस्त, किंवा ते कर गोळा करण्यासाठी. हे त्यांच्या पद्धतीनं लोकांना मारून जबरदस्तीनं कर गोळा करत. मराठवाड्यातली काही वेगळी पद्धती नव्हती. तेव्हा हे सगळं असंच. मित्र हो, आपल्याला हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. विदर्भामधली मालगुजारी पद्धत, पश्चिम महाराष्ट्रातली रयतवारी पद्धत, कोकणातली खोती पद्धत, ठाणे जिल्ह्यातली जमीनदारी पद्धत, मराठवाडा खानदेशातली सरंजामी पद्धत, ह्या सगळ्या पद्धती सारख्याच आहेत. याच्यात काही फार फरक नाही. या सगळ्या पद्धतीमध्ये कारभारी असणारे लोक कोणत्याही जातीचे असो, त्यांची कारभार करण्याची पद्धती तीच होती. आणि मग हे जे पाटील, आपलं देशपांडे, कुलकर्णी हे जे लोक होते, हे लोक पुन्हा पाटील देशमुखांची वगैरे मर्जी सांभाळून मग हे लोक त्यांच्यापर्यंत अन्यायच करत होते. हे सगळं गावगाडा व्यवस्थेचं किंवा त्या काळातल्या शेतकरी आणि शेतमजुराचं वास्तव आहे. या सगळ्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी काम केलं, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रो, आता तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा आता आलं नसेल तर तुम्ही हे नीट लक्षात घ्या की शेतीत राबणारे जे शेतकरी होते, ज्यांना आपण शेतकरी म्हणतो, ते भूमिहीन होते. त्यांच्या हक्काचं काहीही नव्हतं. किंबहुना माणूस म्हणून त्यांना काही हक्क आहे याचीच जाणीव त्यांना होणार नाही याची काळजी हे लोक घेत असत. आणि ते मग दारिद्र्याचं, भुके कंगाल आणि लाचारीचं जीवन जगत होते. अन्याय अत्याचार सहन करत जीवन जगत होते. मग काही ठिकाणी त्यांना कुळ म्हटलं काय, काही ठिकाणी त्यांना वारली आदिवासी म्हटलं काय, आणखी काही ठिकाणी त्यांना आलुतेदार बलुतेदार म्हटलं काय, काय फरक पडणार आहे. होती ती परिस्थिती अशीच होती. विशेष म्हणजे हे केवळ महाराष्ट्रापुरतं नाही आहे, हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अशीच परिस्थिती होती. पहा की वेगवेगळे जे कायदे झाले, हे कमाल जमीन धारणा कायदे वगैरे, हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित झाले नाहीत, ते बिहार, उत्तर प्रदेश यांच्यासाठी सुद्धा कायदे झाले. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तिकडे सुद्धा हीच पद्धती होती. मित्र, हे महाराष्ट्राच्या पुरतं जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल तर तुम्ही दलित साहित्य वाचा. दलित साहित्यामध्ये याचं सगळं चित्रण आलेलं आहे. वर काही तुम्हाला पुस्तकं दिलेलेच आहेत, मी काही संदर्भ सांगितले, हे तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. त्याशिवाय
देशीवाद समाज आणि साहित्य नावाचं रावसाहेब कसबे यांचं एक पुस्तक आहे, खूप महत्त्वाचं आहे. हे पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल. नागनाथ कोतापले यांचं जे कथात्मक साहित्य आहे, मग गांधारीचे डोळे असेल, राजधानी नावाचा कथासंग्रह असेल किंवा इतर त्यांच्या कथा असतील, हे वाचा, मग तुम्हाला कळेल. त्यामध्ये त्या काळातल्या मराठवाड्यातल्या गावगाडा व्यवस्थेचं कसं चित्रण आलेलं आहे आणि पाटील, देशमुख किंवा देशपांडे, कुलकर्णी वगैरे कारभार कसा करत असत हे तुम्हाला कळेल. किंवा दलित साहित्य तुम्ही कोणाचंही वाचा ना, मग बाबुराव बागुल असतील, विशेषतः अण्णाभाऊ साठेंचं साहित्य तुम्ही वाचा, मग तुम्हाला कळेल. काय माकडीचा माळ वगैरे वाचा, मग तुम्हाला कळेल की पाटील देशमुख काय असायचे वगैरे. त्या माकडीच्या माळमध्ये एक प्रसंग असा आहे की हे जे फिरस्ते लोक आहेत, त्या फिरस्ते लोकांची एक मुलगी गावातल्या मुलीवर गावातल्या देशमुखांचं, पाटलांचं वगैरे एक लक्ष जातं आणि ते त्या फिरस्त्या लोकांना कळतं ते मुलगी बाबा यांनी पळून येऊ नये म्हणून ते मुलींना जंगलामध्ये लपवतात. तर तो व्यक्ती त्यांच्या त्या वस्तीवर येतो, पाल ठोकलेले असतात त्याने, त्यांच्या वस्तीवर येतो आणि संबंध वस्तीतल्या लोकांना तो असं सांगतो की तुम्ही त्या मुलीला तिच्या बापाच्या समोर, बापाला आणि इतरांनाही, त्या मुलीला माझ्या वाड्यावर पोचत करा, अन्यथा तुम्हाला इथून मी हलू देणार नाही, तुमचे पाल हलू देणार नाही. कल्पना करा की मुलीच्या बापाला हा व्यक्ती सांगतो आहे आणि बाकी लोकांना सांगतो की त्या मुलीला माझ्या वाड्यावर पोचत करा, नाहीतर तुमची काही खैर नाही. याला काय म्हणता येईल पहा. असलं हे चित्रण या साहित्यामध्ये आलेलं आहे. पण साहित्य ठीक आहे, मला याचं भान आहे की हे ललित साहित्य वगैरे आपण म्हणू, पण ललित साहित्य म्हणजे काही केवळ हे कल्पनेतलं वगैरे साहित्य नाही आहे मित्र. ठीक आहे, हे ललित साहित्य. दलित आत्मकथनं याला काही ललित साहित्य म्हणता येणार नाही. दलित आत्मकथनं वाचा, मग तुम्हाला कळेल की त्या काळामध्ये काय व्यवस्था होती ती. तेव्हा या सगळ्यातून आपण नीट समजून घेतलं पाहिजे की तो काळ काय होता. आता हे सगळं केव्हा बदललं? हे सगळं फार नंतरच्या काळामध्ये बदललं, पण त्या काळामध्ये मात्र भयानक परिस्थिती होती. तशा त्या काळामध्ये असा अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या लोकांना एकत्र करणं आणि त्यांचा जो या व्यवस्थेच्या विरोधातला सूर आहे, जी प्रतिक्रिया आहे, त्यांना संघटित रूप देणं, त्याला बळ देण्याचं काम जर कोण केलं असेल तर मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. त्या लोकांचा आवाज बुलंद करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. लोलेकर सरांनी या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये कोकणातली जी खोती पद्धती होती, त्या खोती पद्धतीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप लक्षात आणून दिलेलं आहे, मांडलेलंच आहे. त्याचा आपण आणखी उद्या नंतरच्या तासामध्ये परिचय करून घेणारच आहोत. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा एका परिस्थितीमध्ये, अशा एका कोंडलेल्या स्थितीमध्ये या लोकांना एकत्र करण्याचं, त्यांना संघटित करण्याचं, त्यांचा सूर अगदी बुलंद करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या हिताचे कायदे करण्याचं कामही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो. अशा पद्धतीने हे जे पारंपरिक पद्धतीनं जमिनी ताब्यात ठेवणं, गावाच्या गावात ताब्यात ठेवणं, माणसावरही अत्याचार करणं, त्यांच्यावरही आपलाच हक्क प्रस्थापित करणं, ही जी मानसिकता होती, या मानसिकतेला आव्हान देणारं किंवा ही मानसिकता गुन्हेगारी प्रवृत्तीची ठरवणं किंवा या मानसिकतेतून लोकांना मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि संविधान लिहित असताना मग तसे कलमं घातलेले आहेत. आणि एवढंच नाही तर मग वेगवेगळे कायदेसुद्धा केले गेले आणि गरीब लोकांना आत्मसन्मानाची जाणीव त्यांनी करून दिली, त्यांना कायद्याचा आधार मिळवून दिला. आणि त्याचबरोबर मग शेती व्यवसाय कसा संपन्न असेल, कसा व्यवस्थित होईल आणि शेती व्यवसायामध्ये कशी संपन्न येईल याचीही काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली. मग नंतरच्या काळामध्ये अनेक कायदे झाले. त्या काळामध्ये पहा,
मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948, ह्या अधिनियमाला मुंबई खोती नष्ट करण्याबाबत अधिनियम 1950 आहे. मुंबई परगणा व कुळकर्णी वतने नष्ट करण्याबाबतचा अधिनियम 1950 आहे. मुंबई इनामे नष्ट करण्याबाबत अधिनियम 1958 आहे. मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1960 हाही कायदा आला. मुंबई शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 हे आलं. हैदराबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1961 या किंवा महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1972 किंवा महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1975 असे मग वेगवेगळे कायदे येत गेले. काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात आले, काही नंतरच्या काळात आले आणि परिस्थिती बदलत गेली. पण मित्र हो, हे अधिनियम अस्तित्वात येण्याच्या पूर्वी जेव्हा अनिर्बंध सत्ता हे जे गावगाड्यातले कारभारी राबवत होते ना, त्या काळामध्ये आंबेडकरांनी इथल्या लोकांना संघटित केलं आणि त्यांचा आवाज बुलंद केला. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्र. हे सगळे कायदे अधिनियम आणि याशिवाय वेगवेगळ्या राज्यामध्ये असे जे अधिनियम झालेले आहेत ते अधिनियम भारतीय संविधानाच्या 9व्या आणि अनुसूचीमध्ये नोंदवलेले आहेत. ही जी 9वी अनुसूची आहे ना, त्या 9व्या क्रमांकाच्या अनुसूचीमध्ये हे अधिनियम नोंदवले गेले. म्हणजे हे अधिनियम केले गेले, करावे लागले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे सुरुवातीचे अधिनियम आलेले आहेत. नंतरच्या काळामध्ये ठीक आहे की वेगवेगळे लोक सत्तास्थानी पोहोचले, लोकशाही आपण स्वीकारलोत आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये मग हे असे कायदे तयार केले गेले. खरं तर मित्र, आपण स्वतंत्र झालोत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली ही त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मित्र हो, या लोकशाही व्यवस्थेचं जे संविधान आहे ना, त्या संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ही गोष्ट सुद्धा स्वातंत्र्य मिळालेल्या गोष्टीपेक्षा कुठल्याच अर्थानं कमी नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या लोकांच्या उद्धाराचं काम केलंय. मित्र हो, या तासामधून तुम्हाला स्वातंत्र्याच्या पूर्वी इथले शेतकरी भूमिहीन कसे होते हे तुम्हाला कळालं असेल. अशा शेतकऱ्यांच्या हितांचं, अशा शेतकऱ्यांच्या सन्मानांचं, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याचं आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचं काम आणि त्यांची शेती अधिक समृद्ध करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं हे काम डॉक्टर प्रल्हाद लोलेकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये कसं नोंदवलेलं आहे आणि ते लोकांना कसं लक्षात आणून दिलेलं आहे याचा सविस्तर परिचय आपण आता पुढच्या तासामध्ये करून घेणार आहोत. पण तो परिचय करून घेण्याच्या पूर्वी तुम्ही प्रथम हे लक्षात घ्या की स्वातंत्र्याच्या पूर्वी इथली व्यवस्था कशी होती. गावगाडा व्यवस्था वगैरे तुम्ही ज्याला म्हणू शकता, ती व्यवस्था कशी अन्यायकारी होती हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की तुमच्या ते लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता आपण या तासापुरतं इथे थांबू. म्हणे पुढच्या तासामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेतीच्या बाबतचं आणि शेतकऱ्याबाबतचं कार्य काय होतं ते लक्षात घेऊन. ठीक आहे.